हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.2 पाहणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. हा क्वेश्चन पाहण्यापूर्वी प्रथम आपण मेडियन म्हणजे काय हे समजून घेऊ. मेडियन म्हणजे काय? इफ द नंबर्स इन अ डेटा आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर, द नंबर ॲट द मिडल पोझिशन इज कॉल्ड द मेडियन ऑफ द डेटा. आपल्याला काही नंबर्स दिले असतील आणि त्याचा जर मेडियन फाइंड करायचा असेल तर आपण काय करायचे, नंबर्स असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहून घ्यायचे आणि जो आपल्याला मिडल पोझिशनला नंबर मिळणार आहे तो काय असणार आहे, आपला मेडियन. मेडियन म्हणजेच काय, मिडल नंबर. आता इथे पहा, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता येथे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत. हे नंबर्स काय केले, आपण असेंडिंग ऑर्डर्समध्ये लिहून घेतले. 5, 12, 25, 32, 45 नंबर्स काय केले, असेंडिंग ऑर्डर्समध्ये लिहून घेतले. आता याच्यामध्ये मिडल पोझिशनला कोणता नंबर येईल? या बाजूला आपण 2 नंबर सोडले, या बाजूला 2 नंबर सोडले, तर आपल्याला मिडल पोझिशनला कोणता नंबर मिळेल, 25. आणि हा काय असणार आहे, आपला मेडियन. म्हणजेच मिडल नंबर म्हणजेच काय असणार आहे, आपला मेडियन असणार आहे. आता इथे 1, 2, 3, 4, 5 नंबर्स आहेत, ऑड नंबर्स आहेत, त्यामुळे आपल्याला सेंटरला एकच नंबर मिळाला, मिडल पोझिशनला एकच नंबर मिळाला. पण जर नंबरची संख्या काय असेल, इव्हन असेल. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5, 6 येथे 6 नंबर्स आहेत. आता जर 6 नंबर्स असतील तर आपल्याला मिडल सेंटरला एक नंबर न मिळता किती मिळतील, 2. आता इथे पहा, मी नंबर्स असेंडिंग ऑर्डर्समध्ये लिहिलेले आहेत. 2, 5, 7, 9, 12, 24. आपण या साईडला 2 नंबर सोडले, या साईडला 2 नंबर सोडले, तर आपल्याला सेंटरला काय मिळतील, मिडल पोझिशनला 2 नंबर्स मिळतील. मग याचा मेडियन कसा फाइंड करायचा, तर या 2 नंबर्सची काय करायची, सम करायची आणि त्याला 2ने डिव्हाइड करायचं. 7 + 9 किती येईल, 16. 16ला 2ने डिव्हाइड केल्यानंतर आपल्याला किती मिळेल, 2 1 जार 2, 2 8 जार 16. म्हणजेच आपल्याला मेडियन काय मिळेल, 8. तो आपल्याला मिडल नंबर मिळणार आहे, तो काय असणार आहे, आपला मेडियन. आता मेडियन फाइंड करताना जर क्लास कंटिन्युअस असेल तर आपल्याला 3 कॉलम्स तयार करायचे आहेत आणि जर क्लास डिसकंटिन्युअस असेल तर आपल्याला 4 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता कंटिन्युअस क्लासमध्ये आपल्याला कोणकोणते 3 कॉलम्स तयार करायचे आहेत? फर्स्ट कॉलम असणार आहे आपला क्लास, सेकंड असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि थर्ड कॉलम असणार आहे CF म्हणजेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. हे 3 कॉलम्स आपल्याला कंटिन्युअस क्लासमध्ये तयार करायचे आहेत. आणि जर क्लास डिसकंटिन्युअस असेल तर आपल्याला काय करावं लागेल, क्लास कंटिन्युअस करून घ्यावा लागेल आणि त्यामुळे डिसकंटिन्युअस क्लासमध्ये आपल्याला 4 कॉलम्स तयार करावे लागतील. आता कोणकोणते असतील 4 कॉलम्स? फर्स्ट कॉलम असणार आहे क्लास, त्यानंतर काय, आपण क्लास कंटिन्युअस करून घेणार, त्यामुळे आपला एक कॉलम वाढणार आहे, कंटिन्युअस क्लासेस. त्यानंतर कंटिन्युअस क्लासेसप्रमाणेच फ्रिक्वेन्सी आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असे आपल्याला 4 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता कंटिन्युअस क्लास म्हणजे काय, डिसकंटिन्युअस क्लास म्हणजे काय, आपण एक्झाम्पल सॉल्व करताना मी तुम्हाला सांगणार आहे. आता मेडियन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे पहा. मेडियन इज इक्वल्स टू L प्लस ब्रॅकेटमध्ये N/2 - CF अपॉन F ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. आता हे मेडियन काढताना आपल्याला काय करावं लागेल, प्रथम मेडियन क्लास फाइंड करून घ्यावा लागेल. आता आपल्याला मेडियन क्लास मिळाल्यानंतर Lची व्हॅल्यू काय असणार आहे, हा जो मेडियन क्लास आहे याचे लोअर लिमिट ऑफ मेडियन क्लास. N म्हणजे काय, सम ऑफ फ्रिक्वेन्सीज. F म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ द मेडियन क्लास. हा जो आपल्याला मेडियन क्लास मिळणार आहे याची फ्रिक्वेन्सी घ्यायची. CF म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मेडियन क्लास. मेडियन क्लास जो मिळणार आहे त्याच्या वरच्या क्लासची आपल्याला काय घ्यायची आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे. आणि H म्हणजे काय, क्लास इंटरवल ऑफ द मेडियन क्लास. हा जो आपल्याला मेडियन क्लास मिळणार आहे याचा क्लास इंटरवल. क्लास इंटरवल म्हणजे काय, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटमधील डिफरन्स घ्यायचा आहे आपल्याला. पहा, आपण सॉल्व करू एक्झाम्पल. आता आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे पहा. द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफिकेशन ऑफ नंबर ऑफ वर्कर्स अँड द नंबर ऑफ आवर्स दे वर्क इन अ सॉफ्टवेअर कंपनी. फाइंड द मेडियन ऑफ द नंबर ऑफ आवर्स दे वर्क. आता आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स आणि डेली नंबर ऑफ आवर्स, डेली ते किती आवर्स वर्क करतात ते आपल्याला दिलेलं आहे. आता याच्यामध्ये हा जो फर्स्ट रो असणार आहे हा काय असणार आहे, आपला क्लास असणार आहे. आणि हा जो सेकंड रो आहे हा आपला फ्रिक्वेन्सी असणार आहे. फर्स्ट रोमध्ये क्लास असणार आहे, सेकंड रोमध्ये फ्रिक्वेन्सी असणार आहे. आता एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, क्लास कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे हे चेक करायचं आहे. आता क्लासचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसून येईल, येथे 10 आहे, येथे पण 10 आहे, या ठिकाणी 12 आहे, येथे पण 12 आहे, येथे 14 आहे, येथे पण 14 आहे. म्हणजेच हा क्लास जेथे संपतो तेथून त्याच्या पुढचा क्लास चालू होतो. हा क्लास ज्या ठिकाणी संपतो तेथून त्याच्या पुढचा क्लास चालू होतो. आता येथे पहा, हा क्लास ज्या ठिकाणी संपला त्याच्या पुढचा क्लास काय होतो, तेथून चालू होतो.
आता हा क्लास जेथे संपतो तेथून त्याचा पुढचा क्लास चालू होतो, अशी कंडिशन जर असेल तर हा क्लास कंटिन्युअस आहे. म्हणजेच एका क्लासचं अप्पर लिमिट हे त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट असणार आहे. आता या क्लासचं अप्पर लिमिट हे त्याच्या पुढच्या क्लासचं काय आहे, लोअर लिमिट आहे. येथे पहा, या क्लासचं अप्पर लिमिट त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट आहे, म्हणजेच हा क्लास कंटिन्युअस आहे. आता जर क्लास कंटिन्युअस असेल तर आपल्याला किती कॉलम्स तयार करावे लागतात, 3 कॉलम्स तयार करावे लागतात. आपण 3 कॉलम्स तयार करून घेऊ. आता आपण इथे 3 कॉलम्स तयार केलेले आहेत. आता फर्स्ट कॉलम काय येईल आपला, क्लास. फर्स्ट कॉलममध्ये काय येणार आहे, क्लास. क्लासमध्ये काय येईल, डेली नंबर ऑफ आवर्स. डेली नंबर ऑफ आवर्स. सेकंड कॉलममध्ये काय येणार आहे, फ्रिक्वेन्सी. सेकंड कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सीचा. फ्रिक्वेन्सी काय आहे, नंबर ऑफ वर्कर्स. FI. फ्रिक्वेन्सीसाठी काय आपण यूज करणार आहोत, FI. आणि लास्ट कॉलममध्ये काय असणार आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप. CF. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण CF ने इंडिकेट करणार आहोत. आता क्लास लिहून घेऊ आपण 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16. आता फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण 150, 500, 300 and 50. त्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची पहा. प्रथम ही फर्स्ट नंबरची फ्रिक्वेन्सी आहे तशी लिहून घ्यायची, 150. आता या 150मध्ये काय करायचं आपण, 500 ॲड करायचं. 150 प्लस 500 किती येईल, 650. आता या 650मध्ये काय करायचं, हे 300 ॲड करायचं. किती येईल पहा, 650 प्लस 300 किती येईल, 950. आता या 950मध्ये हे 50 ॲड करायचं. किती येईल, 950 प्लस 50, 1000. म्हणजेच काय केलं आपण, प्रथम काय केलं, ही फर्स्ट फ्रिक्वेन्सी आहे तशी लिहून घेतली. त्यानंतर या 2 फ्रिक्वेन्सीची ॲडिशन येथे लिहिली. त्यानंतर या 3 फ्रिक्वेन्सीची ॲडिशन या ठिकाणी लिहिली. आणि या 4 फ्रिक्वेन्सीची ॲडिशन लास्ट कॉलममध्ये लिहिली. लास्ट कॉलम काय येईल आपला, टोटल. या फ्रिक्वेन्सीची काय करायची, टोटल. N म्हणजेच काय, टोटल ऑफ फ्रिक्वेन्सीज. या फ्रिक्वेन्सीचे आपण काय करू, टोटल करू. 0, 5 + 5 10, 0 कॅरी ओव्हर 1, 5 + 3 8, 8 + 1 9 कॅरी ओव्हर 1, 9 + 1 10. म्हणजेच आपल्याला Nची व्हॅल्यू किती मिळाली, 1000. हिअर N = 1000. आता आपण N/2ची व्हॅल्यू काढून घेऊ. N/2 = 1000/2. किती येईल पहा, 2 5s are 10, 2 0s are 0, 2 0s are 0, 500. आपल्याला N/2ची व्हॅल्यू किती मिळाली, 500. आता या 500च्या जवळचा ग्रेटर नंबर असलेली क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला घ्यायची आहे. आता इथे 500च्या जवळचा ग्रेटर नंबर कोणता आहे पहा, 650. आता 500पेक्षा 650, 950 and 1000 हे तिन्ही नंबर्स ग्रेटर आहेत. पण आपल्याला 500च्या जवळचा ग्रेटर नंबर घ्यायचा आहे. आणि 500च्या जवळचा ग्रेटर नंबर कोणता आहे, 650. आता 650 ज्या कुठल्या क्लासमध्ये येतो पहा, 10 to 12 या क्लासमध्ये येतो. म्हणजेच आपला हा काय असणार आहे, मेडियन क्लास असणार आहे. याला आपण मार्किंग करून घेऊ. हा आपला काय आहे, मेडियन क्लास. इथे लिहून घेऊ आपण, मेडियन क्लास. आता या मेडियन क्लासचं लोअर लिमिट काय आहे, 10. म्हणजे ही Lची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. त्यानंतर या मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे, 500. म्हणजे Fची व्हॅल्यू काय मिळाली, 500. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती घ्यायची, मेडियन क्लासची घ्यायची नाही, त्याच्या वरच्या क्लासची घ्यायची. म्हणजेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती येईल, 650च्या वरती कोणता नंबर आहे, 150. म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आली आपली, 150. आता लिहून घेऊ आपण, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी which is just greater than 500 is 650. Therefore corresponding class is 10 to 12. लिहून घेऊ आपण, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी which is just greater than 500 is 650. Therefore median class is, याच्या करस्पॉन्डिंग क्लास कोणता आहे, 10 to 12. देअरफॉर मेडियन क्लास इज 10 to 12.
हा काय मिळाला आपल्याला मेडियन क्लास. मेडियन काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत? मेडियन इज इक्वल्स टू एल प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. मग आपण L, N, F, CF आणि Hच्या व्हॅल्यू काय करू? लिहून घेऊ. L म्हणजेच काय? लोअर लिमिट ऑफ मेडियन क्लास किती आहे? 10. तर F म्हणजे फ्रिक्वेन्सी. आता मेडियन क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे पहा? 500. त्यानंतर H म्हणजेच काय? क्लास इंटरवल. या दोन्हीमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 12 - 10 2. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट किती मिळालं आपल्याला? 2. त्यानंतर CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे पहा? 150. आणि n/2 ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 500. आता मेडियनचा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण आणि एक्झाम्पल सॉल्व करू. मेडियन इज इक्वल्स टू L प्लस ब्रॅकेटमध्ये n/2 मायनस CF अपॉन F ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. तर Lची व्हॅल्यू काय आहे? 10 प्लस n/2 ची व्हॅल्यू किती आहे? 500 मायनस CF ची व्हॅल्यू किती आहे? 150 अपॉन F ची व्हॅल्यू किती मिळाली? 500 इंटू H ची व्हॅल्यू किती मिळाली? 2 इज इक्वल्स टू 10 प्लस 500 मायनस 150 किती येईल पहा? 350 अपॉन 500 इंटू 2. इथे भागवलं आपण. ही 0 गेली, ही 0 गेली. तर इथे 5 10 = 50 आणि इथे काय? 5 7 = 35. इथे 2 1 = 2, 2 5 = 10. म्हणजेच काय मिळालं आपल्याला? 7/5. 10 प्लस 7/5. आता इथे भागवलो आपण. 5 1 = 5, ते 5 1 = 5, 7 मधून 5 गेले 2, भाग जात नाही आपण पॉईंट देऊ, ते 0 घेऊ. 5 4 = 20. म्हणजेच किती मिळालं आपल्याला? 1.4. 10 प्लस 1.4. 10 प्लस 1.4 किती येईल? 11.4 इज इक्वल्स टू 11.4. 10 प्लस 1.4 किती येईल? 11.4. म्हणजे आपल्याला मेडियन किती मिळाला? 11.4. युनिट काय आहे पहा? आवर्स. युनिट काय आहे? आवर्स. 11.4 आवर्स. आन्सर लिहू आपण. Therefore, the median of the number of hours they work daily is 11.4 hours. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.